हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. आज आपण हे जी सिरीज आहे हे संपवणार आहोत. हा शेवटचा व्हिडिओ असेल जो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नवर आहे. बरेच विद्यार्थी घाबरत आहेत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला की सर कसा प्रॉब्लेम येणार, कारण 3 ते 4 टाईपचे प्रॉब्लेम आहेत. काही प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिली जाते, काही प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली नसते, काही प्रॉब्लेम मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट बनवा म्हणतात, आणि काही प्रॉब्लेम असे आहेत ज्याच्यामध्ये न्यू बिझनेसचा तो प्रॉब्लेम असू शकतोय किंवा न्यू फर्मचा तो प्रॉब्लेम असू शकतो. ओके, त्यामुळे जास्त घाबरायची गरज नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला कमीत कमी 12 पैकी 10 मार्क्स, काही जरी नसेल याच्या आधी तरी 10 मार्क्स मिळतील. सर आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा किती मार्क्सचा टॉपिक आहे? 16 मार्क्सचा टॉपिक आहे. 4 मार्कचे ऑब्जेक्टिव्ह, 12 मार्कचा प्रॉब्लेम, 12 मार्क इथं क्लिअर होते. ओके सर, आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये एक्झॅक्टली विचारतात काय किंवा प्रॉब्लेम मध्ये काय असतं? तर प्रॉब्लेम मध्ये जे आहे आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेला असतं. सगळे रिसीट जे आहेत एक तर इन्कमला जाणार किंवा लायबिलिटीजला जाणार. लायबिलिटीजला जाणारे रिसीट हे 10%च आहेत आणि 90% रिसीट हे आपले इन्कम साईडला जातात. सर सगळे रिसीट उचलायचं, इन्कमला टाकायचं. हे शेवटी मी ट्रिक सांगणार आहे की कसं मार्क्स मिळवायचे. ओके सर, पेमेंट मात्र 50-50 आहे. 50% पेमेंट एक्सपेंडिचरला जाणार आणि 50% पेमेंट हे असेटला जाणार. आता तुम्ही असेट एवढं ऐकला असेल 12वी मध्ये असताना, तुम्ही असेट इझिली आयडेंटिफाय करू शकताय. असेट सोडला तर राहिलेले खर्च हे एक्सपेंडिचरला पाठवायचे आपल्याला. अशा पद्धतीने रिसीट इन्कमला जाणार, पेमेंट मात्र एक्सपेंडिचरला किंवा असेटला जाणार आहे. त्यानंतर सर ऍडजस्टमेंट कोणते असणार? फायनल अकाउंट सारखं आहे का बरं? की फायनल अकाउंट मध्ये 32 ऍडजस्टमेंट होते? नाही, याच्यामध्ये 8 ते 9 ऍडजस्टमेंट आहेत. ते पण मी सांगणार कोणते परफेक्ट करायचे, त्यात ते 5-6 ते परफेक्टली एक्झाम मध्ये येतील. आणि त्या ऍडजस्टमेंटसाठी रूल आहेत. काय रूल आहेत सर? इथं बघू शकता तुम्ही. समजा जर एक्सपेंडिचर मधून लेस केला, एक्सपेंडिचर मधून जर आपण लेस केलं तर त्याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेटला होणार आहे ना. म्हणजे तुम्ही एक्सपेंडिचर मधून काहीही लेस करा, त्याचा सेकंड इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेटला होतो, किंवा जर असेट मधून लेस केला तर एक्सपेंडिचरला जाणार. सेकंड आहे सर, एक्सपेंडिचर मध्ये ऍड केला तर लायबिलिटीज, आणि लायबिलिटीज मध्ये ऍड केला तर एक्सपेंडिचर. सर इन्कम मध्ये प्लस केला तर असेट, असेट मध्ये प्लस केला तर इन्कम. सर इन्कम मधून मायनस केला तर लायबिलिटीज, लायबिलिटीज मधून मायनस केला तर इन्कम. ओके, हे तुम्हाला इफेक्ट लक्षात ठेवावे लागतील. तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता. त्यानंतर सर आपल्याला कोणकोणते रिसीट आणि कोणकोणते पेमेंट देणार, जे आपण कुठं पाठवायचं आहे यावर डिस्कशन करूया आपण. ओके, जर रिसीटचा विचार केला तर मी मगाशी सांगितलेलं आहे की सगळे रिसीट उचला. कळत नसेल ना, काहीच फरक नाही, सगळे उचला आणि इन्कमला टाका. हे कुणासाठी आहे? ज्यांना मार्क्ससाठी स्ट्रगल करायचं आहे त्यांच्यासाठी. ओके, कारण ज्यांना वाटत आहे ना अजून सुद्धा की भीती वाटते अकाउंटची, हे त्यांच्यासाठी. ज्यांना माहिती आहे की कोणते लायबिलिटीज आहेत आणि कोणते इन्कम आहेत त्यांनी बायफिकेशन करायचं. सर जर विचार केला इथं रिसीटची सुरुवात असणार कॅश आणि बँकनं, कॅश आणि बँकनं. ओके, कॅश आणि बँकचा ओपनिंग बॅलन्स कुठेही ट्रान्सफर करायचा नाही. तसंच पेमेंट साईडची सुरुवात असणार बँक ओव्हरड्राफ्ट, ओपनिंग बॅलन्स कुठेही जात नाही, कुठेही जाणार नाही. हे क्लिअर करा. त्यानंतर सर सबस्क्रिप्शन आहे. मी मगाशीच म्हटलंय सर सगळे रिसीट आपण कुठं पाठवणार? इन्कमलाच पाठवणार. काही लायबिलिटीज आहेत, काहीच आहेत. सर सबस्क्रिप्शन कुठे जाणार? इन्कमला जाणार आहे, इथं दाखवलेलं आहे. ऍडमिशन फी कुठे जाणार सर? इन्कमला जाणार. एंट्रान्स फी कुठे जाणार? इन्कम आहेत. लाईफ मेंबरशिप फीज हे लायबिलिटीज आहेत, है ना. पण याच्यावर 100% ऍडजस्टमेंट असते, 100% असते. कोणती ऍडजस्टमेंट असते सर? लाईफ मेंबरशिप फीज शुड बी कॅपिटलाइज, शुड बी कॅपिटलाइज. म्हणजे इन्कम मधनं लेस करायचं आणि कुठं पाठवायचं असतंय? लायबिलिटीजला पाठवायचं असतं. ओके, ऍडजस्टमेंट 100% असणार आहे, अदरवाइज ते इन्कम आहेत. डोनेशन म्हटलेलं आहे, इन्कम आहे. डोनेशन दिलं आणि स्पेशल फंड म्हटलंय, म्हणजे डोनेशन कलेक्ट केले बरोबर आहे, पण कशासाठी? त्याचं कारण दिलंय. समजा बिल्डिंग बांधायचे, बिल्डिंग बांधण्यासाठी डोनेशन कलेक्ट केलंय, ज्याला आपण म्हणतोय डोनेशन फॉर बिल्डिंग फंड. कारण जर असेल डोनेशनच्या समोर स्पेसिफिक रिझन असेल तर मात्र लायबिलिटीजला, अदरवाइज कुठे जाणार आहे? इन्कमला जाणार आहे. बिल्डिंग फंड आहे, टुर्नामेंट फंड आहे, प्राइज फंड, एखादा फंड दिला असेल तर मात्र ते लायबिलिटीज आहे. डिव्हिडंड रेसिव, ओके, एखादा इन्कम मिळत असेल तर ते इन्कमला जाणार आहे, डिव्हिडंड रेसिव आहे. हायर किंवा रेंट ऑफ लेक्चर हॉल रेसिव आहे. गव्हर्नमेंट ग्रँट आहेत, लिगसीज आहेत, रेंट रेसिव आहे, लॉकर रेंट आहे, इंटरेस्ट रेसिव आहे,
सन्ड्री इन्कम आहे, मिसलेनियस रिसीट आहे, अदर फीज अँड रिसीट आहे, फाईन कलेक्शन आहे, सेल ऑफ ओल्ड मटेरियल किंवा ओल्ड न्यूजपेपर आहे, सेल ऑफ न्यूजपेपर आहे, सेल ऑफ फिक्स्ड असेट आहे. हे सगळे इन्कम आहे. ड्रामा रिसीट इन्कम, टुर्नामेंट रिसीट इन्कम, क्रिकेट फीज इन्कम, ट्युशन फीज इन्कम, टर्म फीज इन्कम, एक्झाम फीज इन्कम आहे, बँक ओव्हरड्राफ्ट, क्लोजिंग बॅलन्स मात्र लायबिलिटीज. क्लोजिंग बॅलन्स काय असणार आहे? लायबिलिटीज. याचा अर्थ सर आपल्याला इथे शिकायला काय मिळालं की सगळे रिसीट जे आहेत ना विचारच करायचं नाही, कुठं पाठवायचं आपल्याला? इन्कमला पाठवायचंय. सर काही सोडून ते काही कसं ओळखणार आपण? त्याच्यामध्ये एक आहे लाईफ मेंबरशिप फीज विथ ऍडजस्टमेंट असणारा आयटम आहे. ओके, एखाद्या आयटम समोर जर फंड हा शब्द लागला असेल तर ते लायबिलिटीजला जाणार आहे, भले कॅपिटल फंड असू दे. ओके, जर डोनेशनच्या समोर स्पेशल रिझन दिला असेल तर लायबिलिटीजला जाणार आहे. आणि महत्वाचं आहे सर, एखादा आयटम दिलाय जसं की एंट्रन्स फी दिलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये कॅपिटल म्हटलंय, ब्रॅकेटमध्ये काय म्हटलंय? कॅपिटल, तर ते इन्कमला नाही जाणार, ते इन्कमला जाणार नाही. मग ते इन्कमच्या ऐवजी कुठं जाणार? लायबिलिटीज. कुठं जाणार? ते इन्कमच्या ऐवजी लायबिलिटीजला जाणार. कळालं? कधी सर ब्रॅकेटमध्ये कॅपिटल म्हटलंय, ब्रॅकेटमध्ये स्पेशल रिझन दिलंय, एखाद्या इन्कमच्या पुढे किंवा एखाद्या रिसीटच्या पुढे फंड हा शब्द लावलाय तर लायबिलिटीजला पाठवा, नसेल तर सगळं कुठं जाणार? इन्कम. आता काही मित्र असे सुद्धा असतील, सर हे काय मला कळत नाहीये अजून. काहीच टेन्शन घेऊ नका, सगळ्याला उचला, वरचं कॅश आणि बँक सोडून सगळ्याला उचला, इन्कमला पण टाका, सगळ्याला पुन्हा उचला, लायबिलिटीजला पण टाका आणि चेक करणाऱ्याला सांगा बाबा तू चेक कर, है ना. जे बरोबर असेल त्याला चेक करेल, जे चुकीचं असेल त्याला चुकीचं देईल. आता तुम्हाला येतच नसेल तर सिंपल ट्रिक हीच आहे, उचला, इन्कमला पण टाका, उचला, लायबिलिटीजला पण टाका. इकडे बरोबर असेल तर इकडे बरोबर देईल, इकडे बरोबर असेल तर इकडे बरोबर देईल, दोन्ही ठिकाणी. आमचं काय चुकलं? आम्ही आन्सर तरी लिहिलेला आहे आणि तो मार्क्स कट नाही करणार, चांगले मार्क्स मिळतील, फक्त 12 नाही मिळणार, एवढंच. सर पेमेंटचा विचार केला, ओपनिंग बॅलन्स कुठेही जाणार नाही, सॅलरी एक्सपेंडिचर आहे, आपण फायनल अकाउंट मध्ये बघितलंय. रेंट, रेट्स, टॅक्सेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, जनरल एक्सपेन्सेस, इंटरेस्ट, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, ऑडिट फीज, पोस्टेज अँड टेलिग्राम, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, इन्शुरन्स प्रीमियम, टेलिफोन, जे फायनल अकाउंट मध्ये जे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला होते ना खर्च, ते इथं आहे, एक्सपेंडिचरला जाणार. असेट स्पेसिफिक आहेत, बँक चार्जेस, एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस. ओके, इन्व्हेस्टमेंट माहिती आहे तुम्हाला सर, इन्व्हेस्टमेंट असेट आहेत आपले, मग असेटला पाठवा त्याला. ड्रामा एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल एक्सपेंडिचर आहेत बरं का. आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ स्पोर्ट्स मटेरियल मात्र असेट आहे. टुर्नामेंट एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहेत, फर्निचर असेट, न्यूजपेपर एक्सपेंडिचर, फिक्स डिपॉझिट असेट आहेत. सर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्डिंग आहे, असेट. रिपेअर्स अँड मेंटेनन्स एक्सपेंडिचर, इक्विपमेंट है ना, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल तर 100% इक्विपमेंट असतात सर, असेट आहे. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑफ अॅन्युअल फंक्शन, गॅदरिंग वगैरे घेतलं जात आहे, कॉलेजमध्ये वगैरे असेल, कॉलेजचा प्रॉब्लेम असेल ह्यावेळेला, एक्सपेन्सेस. न्यूजपेपर एक्सपेन्सेस, बुक्स मात्र असेट आहेत. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक असेट आहेत. हे येणारे आयटम आहेत, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 100% पेपरमध्ये असेल उद्याच्या. लायब्ररीचा प्रॉब्लेम असेल तर बुक्स असेल. मला पर्सनली असं वाटतंय की यावर्षी लायब्ररीचा किंवा कॉलेजचा प्रॉब्लेम आहे, कारण मागच्या वर्षी हॉस्पिटलचा प्रॉब्लेम येऊन गेलेला आहे. ओके, लायब्ररीचा प्रॉब्लेमला जास्त चान्स आहे. लायब्ररीचा प्रॉब्लेम आला की सर बुक्स 100% येणार आहे. इक्विपमेंट असू शकतात, हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असेल तर फर्निचर असणारच आहे, कुठला पण प्रॉब्लेम असू दे फर्निचर असेल. अशा पद्धतीने आपल्याला हे असेट आणि एक्सपेंडिचर बायफर्केट करता आले पाहिजे. ओके, आता इथे मी नाही सांगणार की सगळं उचला, एक्सपेंडिचरला पण टाका, सगळं उचला, असेटला पण टाका, हे मूर्खपण आहे, कारण तुम्हाला असेट आयडेंटिफाय करता येऊ शकतं. अशा पद्धतीने आपण हे ट्रान्सफर करणार. त्यानंतर सर ऍडजस्टमेंट, कोणती ऍडजस्टमेंट उद्याच्या पेपरमध्ये छापलेली असेल ते डिस्कस करतोय आपण. जर ऍडजस्टमेंटचा विचार केला, फर्स्ट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. फायनल अकाउंट मध्ये सर आपण बघितलेला आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसला. सर आउटस्टँडिंग शब्द कानामध्ये आला, एक्सपेन्सेस, तर आपण काय करणार त्याच्यामध्ये ऍड. एक्सपेंडिचर मध्ये ऍड केला तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजला जाणार, सिंपल आहे. आणि उद्याच्या प्रॉब्लेम मध्ये हे ऍडजस्टमेंट असणार. ओके सर प्रीपेड एक्सपेन्सेस, उद्याच्या प्रॉब्लेम मध्ये मे बी हे नाही आहे तरी पण प्रीपेड आहे. सर प्रीपेड काय करतोय आपण? लेस. एक्सपेंडिचर मधून लेस केलं की कुठे जाणार? असेट. वरती नियम दाखवले तुम्ही.
सर आउटस्टँडिंग इन्कम उद्याच्या पेपरमध्ये 100% प्रिंटेड ऍडजस्टमेंट आहे. आउटस्टँडिंग इन्कम मग सबस्क्रिप्शन आहे तर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, एंट्रान्स फी आहे तर आउटस्टँडिंग एंट्रान्स फी, लिगसी आहे तर आउटस्टँडिंग लिगसी, काही पण असू शकते. ओके सर आउटस्टँडिंग इन्कम आहे ऍड कशामध्ये ऍड इन्कम मध्ये प्लस, इन्कम मध्ये प्लस केला तर असेट. सर प्री रेसिव्ह किंवा ऍडव्हान्स इन्कम, ऍडव्हान्स आहे म्हणजे लेस, चान्सेस कम जास्त आहेत पण येऊ शकते. इन्कम वर जास्त ऍडजस्टमेंट असणार, इन्कम मध्ये ऍड केला तर कुठे जाणार लायबिलिटीज. ओके त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ही वरचीच आहे, वरचीच आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सर सबस्क्रिप्शन मध्ये ऍड इथं आहे तसंच आणि असेट. हे का डबल दाखवलं मी कारण ही ऍडजस्टमेंट उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला प्रिंटेड बघायला मिळेल 101%. ओके त्यानंतर सर पुढची ऍडजस्टमेंट कोणती असणार आहे ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन फी. हे मगाशी डिस्कस केलेलं आहे हे सुद्धा. ऍडव्हान्स सबस्क्रिप्शन फी म्हणजे ऍडव्हान्स इन्कमची ऍडजस्टमेंट आहे. सर काय करणार ऍडव्हान्स इन्कम मधून लेस करतोय आणि लायबिलिटीजला टाकतोय आपण. ओके आतापर्यंत जी मी सांगितलं ना त्यातली एकच ऍडजस्टमेंट महत्वाची होती कोणती आउटस्टँडिंग इन्कम वाली. इन्कम मध्ये ऍड आणि असेट किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये ऍड आणि लायबिलिटीज हे दोन परफेक्ट करा कारण उद्याच्या पेपरमध्ये आहेत. सर डेप्रिसिएशन मी मगाच्या किंवा ह्याच्या आधी जे आपण व्हिडिओ बनवले त्याच्यात पण सांगितले पुन्हा पुन्हा. सर ऍडमिशनच्या प्रॉब्लेम मध्ये दोनदा डेप्रिसिएशन बघायला मिळणार, रिटायरमेंटच्या प्रॉब्लेम मध्ये दोनदा डेप्रिसिएशन असेल, डेथच्या प्रॉब्लेम मध्ये 1 ते 2दा डेप्रिसिएशन असेल, या टॉपिक मध्ये 1 ते 2 असेटवर डेप्रिसिएशन असेल, फायनल अकाउंट मध्ये सुद्धा 1 ते 2 असेटवर डेप्रिसिएशन, 7 ते 8दा ही ऍडजस्टमेंट ऐकायला मिळेल. सर डेप्रिसिएशन आपण असेट मधनं लेस करतो, असेट मधनं लेस केला तर आपले एक्सपेंडिचर आहेत, आपला खर्च आहे, उद्याच्या पेपरमध्ये प्रिंटेड आहे. सर स्पेशल डोनेशन दिलेलं असतं इन्कमला पाठवायचं है ना. मग म्हणतात काय म्हणतात 50% डोनेशन यूज फॉर बिल्डिंग. सर डोनेशन मधनं लेस केलं, डोनेशन मधनं काय केलं लेस, डोनेशन आहे इन्कम मधून लेस केला तर कुठं जाणार लायबिलिटीज. सेकंड इफेक्ट कुठं होईल याचं लायबिलिटीजला होणार. सर कॅपिटलाइज ही सुद्धा 100% असणार, ही सुद्धा 100% असणार, ही तर प्रिंटेड असणारच आहे. कॅपिटलाइज म्हणजे काय एखादा जो इन्कम आहे तो कॅपिटलाइज करायचा, मग इन्कम मधनं लेस करायचं, इन्कम मधनं लेस केला तर लायबिलिटीजला पाठवायचं आणि लायबिलिटीजला काय करणार सर आपण कॅपिटल फंड मध्ये त्या इन्कमला प्लस करायचं. 100% आहे उद्याच्या पेपरमध्ये. ओके आणि एक अननोन जर ऍडजस्टमेंट कोणती असेल तर ती म्हणजे अनयूज किंवा क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी, पोस्टल स्टॅम्प, ड्रग्स, मेडिसिन किंवा स्पोर्ट्स मटेरियल. क्लोजिंग स्टॉक सर क्लोजिंग स्टॉक आहे त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मधनं काय करणार आपण लेस. क्लोजिंग स्टॉक आहे म्हणजे वापरलाच नाही सर पुढच्या वर्षी वापरणार म्हणून ते आपले काय असणार आहेत असेट. ते आपले काय असणार असेट. चान्स कमी आहे पण मला पर्सनली वाटतं की हे आलंच पाहिजे उद्याच्या प्रॉब्लेम मध्ये. का प्रॉब्लेम मध्ये जर हे ऍडजस्टमेंट असेल ना तर प्रॉब्लेमचा स्ट्रक्चर इझी असणार आहे, हे लक्षात असू दे. हे ऍडजस्टमेंट कधी येते जर प्रॉब्लेम इझी असेल तर ही ऍडजस्टमेंट येते, जर प्रॉब्लेम डिफिकल्ट काढायचा असेल तर हे ऍडजस्टमेंट त्यांनी स्किप करतात कारण हे थोडं अवघड आहे. ओके तर अशा पद्धतीने आपल्याला काय करतो सांगा तर याचे इफेक्ट करत असतो. ओके तर आता आपण जाऊ की सर एक्झॅक्ट मध्ये बनवायचं काय आहे, एक्झॅक्ट मध्ये बनवायचं काय किंवा जे तुमचे डाऊट्स आहेत ना ते डाऊट्स आपण थोडेसे क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. सर बऱ्याच विद्यार्थ्यांना हा एक प्रॉब्लेम असतो. कोणता प्रॉब्लेम असतो सर की सर ओपनिंग बॅलन्स शीटचं आम्ही करायचं काय. ओपनिंग बॅलन्स शीट देतात है ना. ही ओपनिंग बॅलन्स शीट कुठं असते सर रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या वरती असते. सर याचं काय करायचं ओके सिंपल आहे रे. हे लायबिलिटीज आहेत, हे असेट्स आहेत. मी ओपनिंग बॅलन्स शीट बद्दल बोलतोय आन्सर मधल्या नाही. ओके सर काय करायचं आहे समजा कॅपिटल फंड दिला असेल किंवा अदर फंड्स कोणताही फंड देऊ दे अदर फंड्स. सर हे उचलायचं आणि कुठं टाकायचं लायबिलिटीज. कुठं टाकायचं लायबिलिटीज. सर इकडे अजून असणार ऍडव्हान्स इन्कम उचलायचं करंट इयरच्या इन्कम मध्ये प्लस करायचं. अजून असणार आहे इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ह्याला उचलायचं आणि मायनस करायचं. कधी मायनस करायचं जर हे एक्सपेन्सेस पेड झाले असतील तर मायनस करायचं.
सर पेड नसतील, स्टील अनपेड आहे तसं लायबिलिटीज मध्ये लिहायचं. म्हणजे हा आयटम आपण नेहमी पेंडिंग ठेवतो, ह्याच्यावर डिसिजन घेतोय आपण. ओके, ह्या पद्धतीने हा एकमेव आयटम थोडा कन्फ्यूज करतोय. पूर्ण पेड आहे लेस करा, पूर्ण अनपेड आहे तसं लायबिलिटीजला टाका. ओके सर, इकडं समजा इन्व्हेस्टमेंट आहे, फिक्स डिपॉझिट आहेत, बुक्स आहेत, फर्निचर आहे, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, काही पण असू दे सर. उचला आणि बॅलन्स शीटच्या कुठे टाका, असेटला. सर इकडं असणारं कॅश कुठंही नाही जाणार. सर इकडं असणारं बँक कुठंही नाही जाणार. सर इकडं असणारा बँक ओव्हरड्राफ्ट कुठंही नाही जाणार. बरोबर. सर इकडं असणारं ऍडव्हान्स किंवा प्रीपेड एक्सपेन्सेस उचला आणि करंट इयरच्या एक्सपेन्सेस मध्ये प्लस मारायला. ओके सर, आपल्याला समजा इथं आउटस्टँडिंग इन्कम दिला असेल, सर काय करायचं, पेंडिंग ठेवा, पेंडिंग ठेवा. सर सगळं मागच्या वर्षीचं सगळं इन्कम मिळालं असेल ना, इन्कम मधून लेस करा. हे लेस करायचं असेल, शक्यतो लेस होतं. सगळं इन्कम मिळालं लेस करा. सर मिळालंच नाही, असेट मध्ये आहे तसं ठेवा. समजा 10,000 मिळायचे होते, 10,000 मिळायचे होते, 8,000 मिळाले, 8,000 लेस करा. इन्कम मधून किती बाकी आहेत, 2,000 बाकी आहेत, असेटला टाका. हे पेंडिंग वाला डिसिजन आहे. ओके, तर अशा पद्धतीने ओपनिंग बॅलन्स शीटची विल्हेवाट लावायची असते. त्यानंतर मगाशी सांगितल्या पद्धतीने सर रिसीट आहेत आणि पेमेंट आहेत. काय करायचं, मगाशी सांगितलं मी, सर सगळे रिसीट उचला आणि कुठे टाका, इन्कम मध्ये टाका. सर काय सोडून इन्कम मध्ये टाकू दे, तर बाकीचे सोडून. बाकीचे कोणते, समजा एखाद्या इन्कमच्या पुढे किंवा एखाद्या रिसीटच्या समोर कॅपिटल शब्द लागला, लायबिलिटीज. एखाद्या आयटमच्या समोर फंड शब्द लागला, लायबिलिटीज. ओके, समजा क्लोजिंग बॅलन्स आहे तर बँक ओव्हरड्राफ्ट, तर लायबिलिटीज. हे लायबिलिटीज जाणार. बाकी कुठे जाणार, इन्कम. सर डोनेशन आहे, डोनेशन आहे, डोनेशनच्या पुढे कारण दिलंय सर, रिझन दिलंय, तर लायबिलिटीज. अदरवाइज इन्कमला ठेवा, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. सर हे मात्र 50-50 आहे. 50% एक्सपेंडिचर आणि 50% काय असणार आहेत, असेट. विद्यार्थी गंडतात इथं, है ना. विद्यार्थ्यांना माहित असते सर इथं रिसीट, डाव्या साईडला रिसीट, उजव्या साईडला पेमेंट, है ना. विद्यार्थी अति हुशार काय करतात, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवतात. ओके सर, एक्सपेंडिचर नेहमी डेबिटला पाहिजे. कुठं पाहिजे, डेबिट. विद्यार्थी चुकून इथं इन्कम लिहितात आणि इथं चुकून एक्सपेंडिचर लिहितात. मी आमच्या क्लासमध्ये 3 पेपर घेतले, बरेच विद्यार्थ्यांचं ही मिस्टेक होतं. त्यांना माहिती आहे इन्कम कोणते आहेत, माहिती आहेत, सगळे इन्कम लिहितात इथं, बरोबर आहे, सगळे इन्कम बरोबर आहे त्यांची. त्यांना माहिती आहे एक्सपेंडिचर कोणते, इथे लिहितात बरोबर. पण ऍज अ एक्झामिनर म्हणून याला मी रॉंग देणार आणि ह्याला मार्क मिळणार 0. ह्याला मार्क किती मिळणार, 0. सर इन्कम बरोबर होते, त्यांना माहिती होतं इन्कम कोणते आहेत, त्यांना माहिती होतं एक्सपेंडिचर कोणते आहेत, पण त्यांनी जागा बदलली. काय केलं त्यांनी, इथं ऍक्च्युअल मध्ये पाहिजे होते एक्सपेंडिचर, त्याच्या ठिकाणी त्यांनी इन्कम लिहिलं, जे चुकीचं होतं. आणि इथं पाहिजे होतं इन्कम, ज्याच्या जागी त्यांनी एक्सपेंडिचर लिहिलं, हे चुकीचं होतं. इथं 0 मार्क मिळतात. ही काळजी घ्या. दरवर्षी बोर्ड एक्झाम मध्ये 5% विद्यार्थी असे निघतात ना, जे हे चूक करतात. सांगतात प्रॉब्लेम टॅली झाला, सरप्लस पण काढतात, डेफिसिट पण काढतात, पण चुकीचं काढतात, किंवा अशा पद्धतीने करून काहीतरी काढायला प्रयत्न करतात. ही चूक मात्र तुम्ही 100% काय करा, अवॉइड करा. तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. मी मगाशीच बोललेलो आहे, सर काहीच नाही कळत ना, टेन्शन घेऊ नका, काहीच नाही कळत, सगळे रिसीटला उचला आणि कुठे टाकायचंय, इन्कमला टाका. कमीत कमी तुम्हाला इथं 3 मार्क मिळून जातात, है ना. एक्सपेंडिचर तुम्हाला माहिती आहेत कोणते आहेत, इकडे 2 मार्क मिळतील. सर तुम्हाला माहिती आहेत असेट कोणते आहेत, ह्या असेटला कमीत कमी 2 मार्क मिळतील. म्हणजे तुम्हाला इथं 7 मार्क सहज मिळतात, है ना. जास्त पॅनिक होऊ नका. उद्याच्या पेपरला शांत माइंडनं जावा, है ना. आणि उद्या उठून अजिबात स्टडी करू नका. प्रॉब्लेमचा ऑब्जेक्टिव्ह थोडे डोळ्याखालनं घालवण्याचा प्रयत्न करा. प्रॉब्लेमचा अजिबात स्टडी करू नका. अरे जे वर्षभर केला नाही ते तुम्ही एका 3-4 तासामध्ये करू शकत नाही, पॉसिबल नाही. हा करायचं असेल ना, तर जी आपली सिरीज आहे व्हिडिओजची अकाउंटन्सी, ते एकदा तुम्ही बघू शकता. 1-2 तासामध्ये पूर्ण व्हिडिओ बघून होतील तुमचे. पण बाकी सर पुस्तक घेऊन बसलोय आयुष्यभर मध्ये किंवा वर्षभर पुस्तक बघितलं नाही आणि उद्याच्या पेपरला सकाळी पुस्तक घेऊन बसणार, असं नकोय. अनेक महत्वाचं, लिमिट मध्ये जेवा. का,
कारण पेपर 3 ते 6 आहे ना, नाही तर पोटभर जेवणार. कोल्हापूरचे आपण तांबडा पांढरा रस्सा जोरात वाढायचं आणि पेपरमध्ये जाऊन झोपायचं, असं चालणार नाही. 3 ते 6 पेपर असेल, लिमिटमध्ये जेवा, पौष्टिक जे आहार घ्या आणि पेपरला जावा तर पेपर चांगला जाणार. माइंडसेट चांगला ठेवा, शांतपणे पेपर लिहा आणि उद्या शक्यतो स्टडी करणे टाळा. कोणताही प्रॉब्लेम सोडवण्याच्या भानगडीत उद्या पडू नका. थोडंसं व्हिडिओ बघा, तुमचं पूर्ण रिवाइज होऊन जाईल आणि आपण ऑब्जेक्टिव्हवर एक व्हिडिओ बनवणार, तो व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. धन्यवाद.